चला मित्रांनो, आज बेंगलोरमधलं नाईट शिफ्टचं माझं रुटीन कसं आहे दाखवतो. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले दुपारचे म्हणता येईल 1 ते 2 वाजत आहे. जस्ट मी आत्ता उठलेलो. तर ॲक्च्युली माझं कालपासूनच शिफ्ट चेंज झालेली आहे. तर मोस्टली न्यू जॉईनर्स लाईक 1 वर्षापर्यंत मला S3 नाही तर S4 करावं लागेल. जणांना S3 S4 माहिती नसेल तर S3 म्हणजे शिफ्ट 3 आणि S4 म्हणजे शिफ्ट 4 आहे. तर US क्लायंट आहे माझा, ऑटोमॅटिव्ह रिटेड क्लोडचा प्रोजेक्ट आहे माझा. तर मोस्टली US क्लायंट असल्यामुळं मला आयदर S3 म्हणजे 6 to 3 AM, 6 PM to 3 AM और 10 PM to 7 AM माझा लॉग इन लॉग आउटचा टाईम आहे. तर स्लीप सायकल एक प्रकार असं बेकार असतो ना, लिटरली एकतरी 2 महिने ऑलमोस्ट म्हणजे 2-2 महिन्याचा आमचा शिफ्ट असतो. आता कालच म्हणजे आता नॉर्मली जे माझा S3 होता तेव्हा मी 12 ते 1 किंवा 1 मॅक्झिमम 1:30पर्यंत मी झोपत होतो. कधी कधी डिपेंड लवकर पण उठत असतो. पण काय झालं आता, ते सवय लागलेली आहे मला. लिटरली माझ्या डोळ्यावरती अजूनसुद्धा झोप आहे, पण स्टील आय एम नॉट एबल टू स्लीप. तर थोडा वेळ लागेल, अजून एक आठवडाभर आय थिंक. पण S4मध्ये एक ॲडव्हान्टेज आहे, टाईम कसं जातो, दिवस कसं जातो कळत नाही. फ्लो तरी आहे माझा अजून पण, कॉल्स, चॅट्स आणि तिकीट पण. लेट्स सी. आता बाकीचं मी तुम्हाला रुटीन दाखवूनच, जिम काय ऑफिसचं पॉलिसीज मला माहिती नाही, मी व्हिडिओ करू शकतो की नाही. पण आय होप मी जेवढं माझ्याकडून होईल तुम्हाला मी माझं रुटीन ऑफिस वगैरे दाखवायचा प्रयत्न करेन. दिस इज गाईज. आता भेटू आपण कॉफी आणि बुक. आता मी जरा वाचेन जरा, त्यानंतर मी जाईन जिमला थोड्या वेळाने. नंतर आय होप मी थोडे नॅप घेईन. हे असंच असतं इन्स्टॉलमेंटमधलं झोप. नाईट शिफ्टवाले रिलेट करू शकाल तुम्ही. थँक्यू, मिळते है. चलो बाय. दिस इज माय अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्टच्या आधीचं मील म्हणू शकता. प्री वर्कआउट प्लस अक्रोड आणि बदाम. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, मला कॉफी पिताना नेहमी, तर तुम्ही बघू शकता कॉफी पिताना ऑलवेज मी एखादा खूप वाचत असतो. ऑलमोस्ट एक ऑलरेडी बुक मी संपवलेलं आहे, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मराठीमध्ये मी बुक वाचतो आहे. तर मेन मुद्दा मराठीमध्ये का बरं वाचतं, तर रिसेंटली हायस्कूल झाल्यापासून मला वाटतं मी जो म्हणजे इन्फ्लुअन्स माझ्या आयुष्यात इंग्लिशवरती आलेलं आहे, आय थिंक खूप जास्त आलेलं आहे. तर मला थोडं मराठीसोबत जरा अजून जरा जास्त डीप कनेक्ट व्हायचं होतं. तर मराठी सुटू नये त्यासाठी मी मराठीमध्ये वाचतो, असं काय नाही. तर तेच आहे. कॉफी पीत मी कधी कधी कॉफी किंवा ब्लॅक कॉफी, कधी कधी लेमन टी असते, ग्रीन टी. हां, तुम्हाला कधी अनुभव आला आहे का नाही माहिती नाही. ऑलमोस्ट कशासारखं दिसतो, मेंदूसारखं दिसतो, राईट. बट इट विल बी व्हेरी हेल्दी. सॉरी, खाली पडला. वेट लॉससाठी खूप छान आहे असं ऐकलं आहे मी. आय एम नॉट शुअर. खूप सारे ह्यात बेनिफिट्स असतात, हेल्थ बेनिफिट्स असतात, रिच इन ऑक्सिडंट्स. आयरन पण खूप जास्त असतं असं ऐकलं आहे. तर चला हे खाऊया. दोन घेऊन खाऊ. 4 वॉलनट, 4 बदाम जे भिजवलेले असतात ते खातो. त्यानंतर कॉफी. त्यानंतर माझा वर्कआउट असतो, कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं सेशन असतो. त्यात मी पुश पुल लेग्स डिपेंड ऑन माय मूड फॉलो करतो. हे माझा वर्कआउट कशासाठी म्हटलं तर
असं काय बॉडी बिल्डिंगचा लहानपणी होता मला, पण आता नाईट शिफ्ट पण आहे. त्यात एकतरी आमचं सेडेटरी लाईफस्टाईल खूपच बसून होतो. बेअरली 5000 स्टेप्स पण माझी डेली कंप्लीट होतात. मला डाऊट आहे, ॲटलिस्ट थोडं तरी आपण स्पेंड करायला पाहिजे आपल्या हेल्थसाठी असं मला वाटतं. त्यासाठी मी जिम करत आहे. ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 8ला जर उठलेलं आहे, 8 ते आय थिंक मी 12:30ला उठले. कॉल आला होता, सायलेंट करायला विसरलो होतो मोबाईल, कॉलमुळे उठावं लागलं. See you in gym. I have a dream, that's all I need. I'll make it happen with some work and belief. Know what I want, so I'll take it on. I've made mistakes, but mistakes make you strong. Let's break it down for a minute. I want the crown, I'm gon' get it. You hear me loud, man, I'm winning. Yeah, Charlie Sheen will be grinning. These ladies know that I'm sinning, and this is just the beginning. I'm closing in the ninth inning. There ain't no point in resisting. Living life like a dream, live it right, that's the thing. Every night gotta आपण जे पण एक्सरसाइज करतो त्याच्या आधी आपलं एक प्रॉपर वॉर्मअप सेशन व्हायला पाहिजे. जसं की जम्पिंग जॅक्स किंवा आर्म रोटेशन किंवा आपलं शोल्डर रोटेशन किंवा मोबिलिटीची जे काय एक्सरसाइज आहेत ते आपल्याला एकदा फॉलो करायचं आहे. त्यानंतर आपण नॉर्मल जे आपलं रुटीनचं एक्सरसाइज आहे ते आपण फॉलो करू शकतो. तर आपलं फर्स्ट वर्कआउट असणार आहे लॅग पुल डाऊनचा. तर त्याचा एक वॉर्मअप एक सेटपासून स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला इथून डेमो दाखवतो. They're looking up to me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me now, best of me सेटमध्ये जास्त हेवी वर्कआउट जायची गरज नाही आहे. मेक इट शुअर दॅट यू हॅव टू वर्क ऑन द लाईट, वेट फॉर द वॉर्मअप सेट, देन यू कॅन प्रोसीड विथ युअर लॉंग एज अ हेवी वर्कआउट लाईक वॉट एवर युअर हार्ट पेअर इज देअर, देन यू कॅन मूव फॉर दॅट. सो आता आपण लास्ट टाईम आपण काय केलं होतं, आपण 55चं 3 सेट केलं होतं. सो मेक शुअर करायचं आहे आपल्याला 2.5 kg ह्यावेळी जास्त ॲड करूयात. ह्यावेळी मी 60वरून ट्राय करतो आहे. फर्स्ट सेट बघूया. इफ इट्स नॉट पॉसिबल, इगो लिफ्टिंग नाही करायचं, तर बघूया काय होतं आहे. जस्ट गो फॉर विथ द नेक्स्ट सेट. चलो. You get ready, take it on, need a hand out. I already stand out, starting to advance now, ready to expand now. You don't have a chance now, cause we're in demand now. Make it by the grand now, feeling in command now. They're looking right at me to see if I succeed, to see if I believe. They're looking up to me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now, 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 best of me हमारा वर्कआउट. अभी हम घर पे जाएंगे, घर पे जाने के बाद फ्रेश हो जाएंगे. फ्रेश होऊन सॉरी हिंदी आली इथं राहून थोडं हिंदीचं थोडं इन्फ्लुएन्स आलेला. आता घरी जाणार, घरी जाऊन फ्रेश होणार, फ्रेश होऊन प्रोटीन वगैरे घेणार, प्रोटीन वगैरे घेऊन मग थोडंसं रेस्ट घेईन. त्यानंतर कॅब येईल आपल्या ऑफिसला. कॅब आल्यानंतर 10चं लॉग इन आहे. आय थिंक 9पर्यंत टाईम बघितला नाही कॅबचं कधी शेड्यूल झालं आहे. आला गेल्यावरती बघतो. थँक्यू. घरी गेल्यावरती भेटूयात. हे आहे माझं ब्रेकफास्ट आफ्टर वर्कआउट. मूग डाळ, चिला विथ
पनीर स्लाइसेस. ओ माय गॉड. तर ब्रेकफास्ट नंतर आता आपल्याला जायचं आहे ऑफिसला. लेट झालेला आहे. पटकन मी खाऊन घेतलं आहे. चला तर ऑफिसला जाताना भेटूया. इट्स 9:25. 9:20चं होतं. थोडं उशीर झालेलं आहे. माझा मोबाईल राहिला का बघ. देर विल बी अ ॲप्लिकेशन मूव इन सिंक फॉर OTP वी नीड टू चेक. ओके, गाडी येऊन थांबलेली आहे. चलो गाईज, पॅक झालेलं आहे आपण. लिफ्ट पण होईल पण. सो आमचं लॉगिंगचं टाईम झालेलं आहे. अजून एक पिकअप आहे, कलिग आहे माझा, सेम कॅब. तर 2 जणांचं पिकअप आहे आज. खूप लिफ्ट खूप स्लो आहे. आय डोंट नो, खूप म्हणजे खूप स्लो. $4 1 4 1 4. हे जे एरिया आता तुम्ही सध्या पाहताय, हे पूर्ण जे आहे पूर्ण सगळे PGने भरलेले आहे बँगलोरमध्ये. फर्स्ट टाइम जेव्हा मी पण आलो होतो ह्याच जवळच्या PGमध्ये, म्हणजे माझ्या कलिगनी मला सजेस्ट केला होता. त्याच्यासोबतच मग 1 महिनाभर होतो. तुम्हाला दाखवेन पुढं जाताना. जे आजूबाजूचे जे ITPL किंवा जे इतर IT कंपन्याज आहेत, सगळ्यांचे लोक इथंच राहतात. कोलिविंग, बॅचलर, जसं पाहिजे तसं. तुम्ही बघू शकता नुसता रांगा लागलेल्या आहेत. गाड्या जे तुम्हाला दिसत आहेत इथे. सॅटर्डे संडे जॅमिंग होतं. परफेक्ट नाईट लाईफ जे आहे हे या PGमध्ये असतं. खूप कॉस्टली आहे एरिया, बघू शकता इथे. माझं जे PG होता आयकॉन को ग्रँड लिव्हिंग स्टुडिओ काहीतरी समथिंग होतं, दाखवतो तुम्हाला. माझा कलिग पण इथंच राहतो. ह्याच्या नेक्स्ट आहे, ह्याच्या पुढचं जे आहे मॅजिक ज्यूस. हेच आहे जे PG मध्ये मी राहत होतो, महिनाभर होतो. ऐकून 5 सेकंड. Okay. Jafar, say hi. Oi, Sachin, say hi. Hi. ನಾನು ಬ್ಲಾಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಕನ್ನಡತಿ ಅಂತ. ಶಿವಮ್, ಸೇ ಹಾಯ್. ಅನುಷ್ಕಾ, ಸೇ ಹಾಯ್. ಹಾಯ್ ಗಾಯ್ಸ್, ಇವತ್ತು ನಾವು ನೇಹ ಹೋದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಜಾ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಈ ಥರ ಇರುತ್ತೆ ನಮ್ಮ ನೈಟ್ ಶಿಫ್ಟು, ಆಯಿತಾ. ಇಲ್ಲಿ ಸಚಿನ್ ಸುಮ್ಮನೆ ಡವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇವರು ಓನರ್. ಓಕೆನಾ, ಬಾಯ್ ಗಾಯ್ಸ್. आज काम जरा खूप जास्त होतं, त्यामुळे मला ऑफिसमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही आणि थोडं ऑड पण वाटत होता कसं व्हिडिओ बनवू म्हणून. तर 6:45 AM वाजलेले आहेत आता. तर कॅबला निघायचा आमचा वेळ झालेला आहे सगळ्यांचा. एक व्ह्यू तुम्हाला वरून दाखवावा 8th फ्लोअरवरून, म्हणून मी हे व्ह्यू घेतलेला आहे. ऑफिसचा व्ह्यू पण एकदा बघून घ्या.
तर इथे आमचं कॅब ड्रॉप झालेलं आहे, तर घरी जातोय. गुड मॉर्निंग. बोलो. अभी होगा 2 महीने के लिए, अभी यही रहेगा. 2 महीने के लिए रहेगा. तर अशा रीतीनं शिफ्ट संपून आलेलं आहे. लिफ्टचं वाट बघत आम्ही थांबलोय. Exhausted. You can see me here. जाते टाइम भी ये दिखाया था, अभी आते टाइम ऐसे दिख रहा हूँ. क्या करें, शिफ्ट ही ऐसा है. एग्जॉस्टेड. चलिए थोड़ी देर बाद सो जाते हैं. ऑफिस दिखाना चाहता था लेकिन थोड़ा ऑड लग रहा था ऑफिस में. आ गए हम लोग. चलिए अभी मैं आपको ना ये दिखाऊंगा. व्यू यहाँ से बहुत बढ़िया दिखता है, कुछ भी कहो. बस एवढंच होतं आजचा दिवस. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या छोट्याशा परिवाराचा भाग व्हा. तुमचंच एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला असेच आणखी चांगले व्लॉग बनवण्यास प्रेरणा देतो. पुन्हा भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.